यानंतर आणखी एक यशोगाथा। बीड जिल्ह्यातील धुनकवाड हे बालेघाटच्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं कुंडलिका तलावामुळे बागायती झालेलं गाव। शेतकरी ऊसाचं पीक घ्यायला लागले, मात्र गेली 4 वर्षे इथं दुष्काळानं आपला मुक्काम ठोकला आणि ऊस तर सोडाच, इतर पीकही घेणं अवघड होऊन बसलं। अशातच इथल्या कल्याण देशमुख या शेतकऱ्यानं डाळिंब पिकाच्या लागवडीचा प्रयोग केला। यंदा या लालगर्द डाळिंबानं दुष्काळानंतरही त्यांना तब्बल 28 लाखांचं उत्पन्न मिळवून दिलंय। बालाघाटच्या डोंगर रांगात 7 एकरात पसरलेली ही लालगर्द डाळिंबाची बाग धुनकवाडच्या ग्रामस्थांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे, कारण ही या गावातली पहिली डाळिंब बाग आहे। धुनकवाड बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील एक छोटंसं गाव। चहूबाजूला बालाघाटच्या डोंगर रांगा आणि जवळच कुंडलिका तलाव, यामुळे वर्षातील 6 महिने मुबलक पाणी, यामुळे इथे ऊस पीक चांगलंच फोफावलं। मात्र गेल्या काही वर्षांपासून पडणाऱ्या दुष्काळाने शेतकऱ्यांना इतर पिकांचा विचार करावा लागला। अशाच विचाराने बांधकाम विभागात नोकरीला असणारे कल्याण कुलकर्णी प्रवृत्त झाले आणि त्यांनी डोंगराळ भागात आणि कमी पाण्यात येणाऱ्या डाळिंब लागवडीचा निर्णय घेतला। आमच्याकडे शेतकरी सगळे पारंपरिक ऊस हा आमच्याकडे मुख्य पीक होतं। प्रत्येक माणूस हा ऊसाशिवाय काही दुसरं करतच नव्हता आणि मी असा विचार केला की आपण काहीतरी पाण्याचा आहे तर काहीतरी वापर चांगला करण्यात नियोजन केलं तर आपलं चांगलं हे होईल। म्हणून एक बाग, बऱ्याच ठिकाणचे बाग पाहिले मी डाळिंबाचे, राहुरी वगैरे ह्या नगर साईडला, नाशिक साईडला फिरून डाळिंबाचे बाग पाहिले। असं डोक्यात आलं की आपण आपल्या लोकांसाठी आपण जर काही डाळिंब वगैरे केलं तर अशी आपली प्रेरणा घेऊन लोक हे पण आपल्या भागातल्या लोक पण चांगल्या ह्याला लागतील आणि डाळिंब पीक हे चांगलं दिसलं। डाळिंबाच्या लागवडीपूर्वी कल्याण कुलकर्णी यांनी नगर, नाशिक आणि राहुरीतील डाळिंब बागांना भेटी दिल्या। डाळिंब लागवडीचं तंत्रज्ञान समजावून घेतलं आणि 3 वर्षांपूर्वी या 7 एकरात भगव्या जातीच्या डाळिंबाची लागवड केली। प्रत्येक झाडाला 20 किलो शेणखत घातलं, पाण्याच्या नियोजनासाठी ठिबक सिंचन केलं, तर तज्ञांच्या सल्ल्यानुसार फवारण्या घेतल्या। सुरुवातीला शेणखताचा वापर केला। शेणखत टाकलेलं आहे प्रति झाडाला 20 किलो आणि त्यानंतर जानेवारीमध्ये ह्याची म्हणजे आम्ही भार धरलेला आहे। जानेवारी 8 दिवसाला फवारणी करतो। त्या फवारणीमध्ये कॅब्रिटॉप, त्याची जी शायनिंग येण्यासाठी जे औषध आहेत ते वापरतो, खतं, वॉटर सोल्युबल, परत आपले शेणखत, हे खतांचा वापर करतो। यंदा त्यांनी डाळिंबाचा बहार धरलाय। सध्या बाजारात डाळिंबांना मोठी मागणी असल्याने व्यापारी बांधावरच डाळिंबाची खरेदी करत आहेत, यामुळे त्यांचा वाहतूक खर्च वाचलाय। आतापर्यंत 12 टन डाळिंबांची तोडणी झाली असून त्याला व्यापाऱ्यांनी 60 ते 75 रुपये किलोचा दर दिलाय, तर 5 टन माल त्यांनी वाशी बाजारात निर्यातीसाठी पाठवलाय। अजून यातून 50 ते 60 टन डाळिंबांच्या उत्पादनाची अपेक्षा कल्याण यांना आहे। यातून त्यांना 28 ते 30 लाखांचं उत्पन्न मिळेल। लागवडीचा सगळा खर्च त्यांचा मागील बहारात निघून गेलाय। यंदा खतं, कीटकनाशक, मजुरी असा मिळून 7 लाखांचा खर्च आलाय। म्हणजेच खर्च वजा जाता कल्याण यांना 21 ते 24 लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे। आम्ही यावर्षी बाग धरल्यापासून 7 एकरला 1 लाख रुपयाप्रमाणे 7 लाख रुपये खर्च झालेला आहे। सगळ्या औषध फवारणी, ठिबक वगैरे 7 लाख रुपये खर्च झालाय। त्यामुळे यावर्षीचं आमचं उत्पन्न 50 ते 60 टनाच्या ह्याच्यात आहे आणि 75 ते 70चा भाव धरला तर आम्हाला यावर्षी 28-29 लाख रुपये उत्पन्न, कसंही धरलं निव्वळ उत्पन्न 28-29 लाख रुपये 7 एकरमध्ये आम्ही उत्पन्न निघू शकतो। भगवा डाळिंब आहे, हे माल घेतले आम्ही, मग आता गाडी लोड केले। काल 2 गाड्या लोड केले, आज एक पिकअप लोड केली। रेट 2-3 नमुन्याचे रेट आहे। 100 ग्राम पासून पुढं जे आहे त्याचा रेट वेगळा आहे, 200 पासून जे रेट आहे त्याचा रेट वेगळा आहे। समजा माला बघून 70-75 रुपये हाय रेट आहे म्हणा। पारंपरिक ऊस पिकाला फाटा दिल्याने कल्याण यांनी पाण्याची मोठी बचत केली आहे। याशिवाय मुरमाड आणि खडकाळ जमिनीचा फायदा करून घेत लाखोंचा नफा कमावलाय। कल्याण कुलकर्णींच्या या प्रयोगामुळे धुनकवाड गावात ऊसाला डाळिंबाचा पर्याय मिळालाय। बीडहून गोविंद शेळकेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।